नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 11वी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा CET 2021 याच्या सराव प्रश्नपत्रे बघत आहोत। आत्तापर्यंत आपण बऱ्यापैकी सराव प्रश्नपत्रे बघितलेले आहेत। त्यामध्ये एकूण आपण 11 सराव प्रश्नपत्रे बघितले आहेत। आज आपल्याला सराव प्रश्नपत्रे क्रमांक 12 बघायचे आहे। त्यामध्ये विषय इतिहास भाग 4 प्रकरण क्रमांक 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास यावर आधारित आपल्याला सराव प्रश्नपत्रिका बघायची आहे। बोर्डाने दिलेला जो इतिहासाचा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये एकूण 7 घटक आहेत। त्या 7 घटकांपैकी पहिले जे 2 घटक आहेत, एक पहिला घटक प्राचीन ते आधुनिक कालखंडातील इतिहासाचे चिकित्सक समालोचन आणि 2 उपयोजित इतिहास, या 2 घटकावर आधारित 3 सराव प्रश्नपत्रिका आपण बघितल्या आहेत। त्या तुम्ही बघितल्या असतील। आज आपल्याला घटक क्रमांक 3 प्रसार माध्यमे आणि इतिहास मास मीडिया आणि हिस्ट्री यावर आधारित सराव प्रश्नपत्रिका बघायची आहे। या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 20 प्रश्न असतील। तुम्ही उत्तर बघायची आहेत आणि शेवटी 20 पैकी तुमची किती प्रश्न बरोबर येतात हे आपण टॅली करायचं आहे। तर चला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, इसवी सन पूर्व काळात कोणत्या देशात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत? पर्याय बघा, ब्रिटन, भारत, चीन, इजिप्त। याचं उत्तर डी, इजिप्त हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतात टिंबटिंबचे आगमन झाल्यानंतर मुद्रण कला वर्तमानपत्रे सुरू झाली? ब्रिटिश, डच, पोर्तुगीज, फ्रेंच। याचं उत्तर ए, ब्रिटिश हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 रोजी कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगाल गॅझेट या नावाने टिंबटिंब या आयरिश व्यक्तीने सुरू केले? पर्याय बाळशास्त्री जांभेकर, ॲलन ह्यूम, सर जॉन मार्शल, जेम्स ऑगस्ट हिकी। याचं उत्तर डी, जेम्स ऑगस्ट हिकी। प्रश्न क्रमांक 4 आहे, इसवी सन 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले मराठीतील पहिले पत्र टिंबटिंब या ठिकाणी सुरू झाले? नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे। याचं उत्तर बी, मुंबई हे बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधन पर शतपत्रे टिंबटिंब या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली? पर्याय बघा, प्रभाकर, ज्ञानोदय, मराठा, केसरी। याचं उत्तर ए, प्रभाकर हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, आशिया व युरोप खंडाचा नकाशा तसेच मराठीतील पहिले चित्र छापण्याचा मान टिंबटिंब वर्तमानपत्राला जातो? दीनबंधू, इंदुप्रकाश, ज्ञानोदय, प्रभाकर। याचं उत्तर सी, ज्ञानोदय उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार टिंबटिंब या पत्राने केला? दीनबंधू, इंदुप्रकाश, ज्ञानोदय, प्रभाकर। याचं उत्तर बी, इंदुप्रकाश हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, बहुजनाचे समाजाचे मुखपत्र असणारे दीनबंधू हे पत्र महात्मा फुले यांचे सहकारी टिंबटिंब यांनी सुरू केले? कृष्णराव भालेराव, भाऊ महाजन, लोकहितवादी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। याचे उत्तर ए, कृष्णराव भालेराव। प्रश्न क्रमांक 9 आहे, इसवी सन 1881 साली गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांनी टिंबटिंब वर्तमानपत्र सुरू केले? इंदुप्रकाश, दर्पण, प्रभाकर, मराठा, केसरी। याचं उत्तर मराठा व केसरी। प्रश्न क्रमांक 10 आहे, मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन टिंबटिंब यांनी सुरू केले?
महात्मा फुले, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, भाऊ महाजन. याचं उत्तर बी बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 11 आहे. इसवी सन 1929 मध्ये प्रसिद्ध होत असलेले साप्ताहिक प्रगतीचे संपादक कोण होते? त्र्यंबकशंकर शेजवलकर, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, भाऊ महाजन. याचं उत्तर ए त्र्यंबकशंकर शेजवलकर. प्रश्न क्रमांक 12 आहे. आकाशवाणी हे टिंबटिंब माध्यम आहे. दृक, श्राव्य, दृकश्राव्य, स्पर्शात्मक. याचं उत्तर श्राव्य. श्राव्य म्हणजे काय? फक्त ऐकू येणारे हे माध्यम आहे आकाशवाणी, म्हणून श्राव्य आहे. प्रश्न क्रमांक 13. भारतातील पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन बातम्या टिंबटिंब केंद्रावरून प्रसारित केले गेले. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई. याचं उत्तर ए मुंबई बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती टिंबटिंब यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. डॉक्टर अब्दुल कलाम, फी गिरी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. याचं उत्तर सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 15. दूरदर्शन हे टिंबटिंब माध्यम आहे. दृक, दृकश्राव्य, श्राव्य, स्पर्शात्मक. याचं उत्तर दृकश्राव्य हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे. पुढीलपैकी चुकीची जोडी सांगा. ए प्रभाकर, आचार्य प्र के अत्रे, दर्पण, बाळशास्त्री जांभेकर, दीनबंधू कृष्णराव भालेराव, केसरी, बाळ गंगाधर टिळक. याचे उत्तर ए प्रभाकर, आचार्य प्र के अत्रे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये टिंबटिंब या नावाने एक खाजगी दर दिवशी कार्यक्रम प्रसारित करणारे रेडिओ केंद्र सुरू झाले. पर्याय ऑल इंडिया रेडिओ, इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC, आकाशवाणी. याचं उत्तर सी पर्याय बरोबर आहे, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी. प्रश्न क्रमांक 18 आहे. भाऊ महाजन यांनी टिंबटिंब वर्तमानपत्र सुरू केले. पर्याय दर्पण, प्रभाकर, ज्ञानोदय, केसरी. याचं उत्तर बी प्रभाकर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास टिंबटिंब वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला. दर्पण, प्रभाकर, ज्ञानोदय, केसरी. याचं उत्तर बी प्रभाकर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याच्या बातम्या टिंबटिंब वर्तमानपत्रात छापल्या गेल्या. दर्पण, प्रभाकर, ज्ञानोदय, केसरी. याचं उत्तर सी ज्ञानोदय हे बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण एकूण 20 प्रश्न बघितलेले आहेत. जर तुमचे 20 पैकी 20 बरोबर असतील तर तुमचा अभ्यास चांगला आहे. काही चुकले असतील तर पुन्हा तयारी करा. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा.